नमस्कार सर्वांना, शुभ सायंकाळ. कशा आहात? 9 वाजलेले आहेत आणि काय म्हणता, कंटाळा आज काम करून. कंटाळा आला मस्तपैकी. आताच फ्रेश झालो आहे ना. हम्म, फ्रेश झालो, मोबाईल हलवते. हम्म. फ्रेश झालो मस्तपैकी, वर राखलं, जेवण केलं. आता ही म्हणली व्हिडिओ काढायचा. तर काय व्हिडिओ काढायचा म्हणजे काढ. त्याला काय असतं, काय म्हणते काय नाही, तर माझे व्हिडिओ जाय नाही तर मला फोन यायला लागले. अश्विनताई तू व्हिडिओ कटा का नाही, तिचा व्हिडिओ कटा का तिचा नाही. थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय. तिला पण आणायचा आहे फोन. हम्म, पण लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे 29 जानेवारीला. आणखी 10 दिवस राहिलेत. हम्म. तिला म्हणलं बघू तोपर्यंत दिली नशिबाने साथ. नाही आहे की तुमचा फोन. नाही तर आहे माझा फोन. मी नसतो घरी, असतो घरी. मग ती काय होतं, व्हिडिओ काढणं, मोबाईलवर टाकणं, वेळ घालणं, सगळ्या गोष्टी होत नाहीत आहे ना. काय म्हणते? काय नाही. झालं जेवण वगैरे. अनुष्का झोपायला गेली, पार 9 वाजले तर इथं. हम्म. 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 काय नाही तर झालं, जेवण वगैरे झालं. एकदा दूध बघू द्या, दूध तापायला टाकले, नाहीतर जायचं. दूध तापायला टाकले. चिवणी शिरा खायला दिला तर हो का, बदाम बदाम तसेच ठेवले तर इथं, काजूही तिला तिच्या नरड्यात गुत्त. तुपात तळलेलं खात नाही अजिबात. काय खाल्लंच नाही ना तरी म्हणलं. आणि आमच्या अनुष्का गुडूप 9 वाजले तर इथं, आणि तिला कालवा केलेला कोणी अजिबात बाहेर जमत नाही. हो का? झोपली फार. अनुष्का हाय इकडे बघ. बापरे. असू द्या, झोपली आहे ती. लाईट बंद बंद करू का? काढ लागू दे, काय होईल. नको, संध्याकाळचं नका काढू. काढ, चल ना, काय होईल. नुसतं काय तसं. चल, अंगठ्याचं लय नको वाढले, ठेसला काय. आज कोणता वार आहे? नसतं काय सोमवार. काढ, शनिवारचं काढत नाही. बरं असू द्या, सकाळचं आंघोळ केल्या नका काढायचे असतं. चला तर, काढला 1-2 मिनिटाचा व्हिडिओ. कसा वाटला सांगा. बाय सगळ्यांना. ही दुरकुलं काढता येईल. नको पप्पाची नको आहे तर जाडची जाड कापत नाही. तुला लय जोर द्यावा लागेल तर. आणि मम्मी काढेल तुला नसली तर. बरं मी काढते, राहू दे बाळा. तर काय म्हणता मग अजून? होय, काय नाही, छानपैकी चाललंय सगळं व्यवस्थित. आपल्या बिझनेसचं काम किती चाललंय. दिवस जाईल कामाचं? कामाचं राहिलं. हम्म. कामाचं राहिलं. कामाचं तसं म्हणलं ना आपण, काय झालं मित्रांनो, खरं रिअल गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणलं तर सांगून टाकतो मी. आता डबल मजली करायचं नव्हतं. डबल मजली म्हणजे खाली आपण एक 8 फुटाचा गॅप देतोय. किती? एक 8 फूट उंची ठेवतोय खाली, आणि वरती 6 फूट उंची ठेवतोय, म्हणजे जेणेकरून वर असं दडकून आहे. 14 फूट. 14, आणि टक्चरला ह्याला 1 फूट जाईल, म्हणजे असं 15 फूट देतोय. तर 15 फुटाचं आपण हे केलंय, टक्चर तयार करतोय आपण. तर त्याच्यामध्ये वरती 6 फुटाचा पोटमा एकदम योग्य आहे, म्हणजे ते लगेच नाही करायचा. डोक्याला ना असं धडकणार नाही ना वरती, डोक्याला गेलं तरी. नाही, मध्यभागी अंतर राहणार 8 फूट, आणि 2 फुटाचा 10 देणार आहे आपण. मध्यभागी राहणार 8 फूट, आणि कडला राहणार 6 फूट, असं 2 फुटाचा 10 देऊन एकदम ओके मध्ये करतोय. माझी उंची 5 फूट 8 इंच आहे, म्हणजे माझ्यावर एक 8, 9, 10, 11, 4 इंच अंतर राहते माझ्यावर पण. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मी आणि तर आपल्या घरात उंच तुम्हीच आहे. हां, आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त उंच मीच आहे. त्याच्यामुळं पण काय प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यामुळे काय ठरलं, वर 6 फुटाचा पोटमाळा करायचा, अख्खा करायचा. मग त्याच्यावरती काय राहतील, आपले बॉक्स राहतील. भरण्या राहतील. म्हणजे वरती एक 4 कप्प करायचं. दुसऱ्या मजल्यावरचे 4 रूम बनवायच्यात मला, पार्टिशन करायच्या 4. एकामध्ये आपलं लोणचं राहील, एकामध्ये आमचं दुसरं बिझनेस करणारं ते राहील, एकामध्ये बॉक्स राहतील, सगळ्या गोष्टी राहतील, आणि एका रूममध्ये अनुष्काला आणि चिवला खेळायसाठी एक रूम बनवायची स्पेशल. वरतीच बनवायची स्पेशल. त्यांना कसं अनुष्काला नादे काय पण बनवायचा. मग ती सांगितलंय ना, तू आणायचंय ना. हो करायचंय ती लगेच नाही गुतवायची तिला त्यात. अनुष्काचा एक प्रोजेक्ट आहे. मग तिच्यासाठी स्पेशल अनुष्कासाठी आणि चिवसाठी एक रूम द्यायची, मी एक करायची वर. आणि खाली अख्खा पीस आहे तो मोकळा ठेवायचा आहे. आणि तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज आहे, लवकर एक नवीन मस्तपैकी छानपैकी एक सरप्राईज असणार आहे. थोडं जागा वेगळं करायचं थोडंसं आहे ना. बघूया. हा एक सरप्राईज आहे, गेलतो.
आहे एक सरप्राईज द्यायचं अश्विनीला चाललंय द्यायचं हळूहळू. आणि तुम्हाला एक छान सरप्राईज द्यायचं आणि ते फक्त सरप्राईज ते फक्त अश्विनीसाठी नसून तुम्हाला पण एक एक चान्स मिळणार सर्वांना. प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक जागेवरती एक एक चान्स मिळणार, 100% मिळणार. ते खूप मोठं प्लॅनिंग केलं आहे मी, खूप छान असं प्लॅनिंग केलं आहे आणि त्याचं लवकरच एक उद्घाटन होईल. होय अश्विनी? नका बोलत जाऊ आधीच. नाही पण काय आहे ते मी नाही सांगणार, हा. पण आहे एक छानपैकी स्वीट. आताशी आपली चर्चा झाली, बोललोय आपण मग मी आता. जाऊन आलो ते कशासाठी आलोय आता. हो तुम्ही जाऊन आलाय. मी गेलतो ते इने ह्या शनिवार रविवारी माझं हं. ओपनिंग करायचा विचार चाललंय. बर बर असं ते सांगू सगळ्यांना, व्हिडिओ येतील. हा छानपैकी तर video काढते येतो. आता व्हिडिओ, डेली माझे 2 व्हिडिओ येतील ह्यांच्या फोन मध्ये तरी व्हायना आणि काढायचा प्रयत्न प्लॅनिंग खूप करीन. छान आहे माझं ते. मी खूप दिवसापासून प्लॅनिंग करत होतो, म्हणजे खूप 2 दिवसापासून. वर्षापूर्वी मला म्हणत होता तुम्ही. हा पण आता ते अंमलात आणायचा विचार चाललाय. एक थोडी ट्रायल घेतो, तुम्हाला एक छानपैकी व्हिडिओ येईल. आल्यानंतर तुम्हाला पण आनंद होईल खूप आणि ह्याच्यातून माझंच नाही तर सगळ्यांचंच कल्याण होईल. सगळ्यांसाठी संधी देणार आहे मी छानपैकी. असं नाही की चालू करायचं बंद करायचं कायमचं, असं प्लॅनिंग नाही माझं. माझं कसं प्लॅनिंग असतं लाँग टर्म, म्हणजे जरा चालू करायचा आपल्यालाच नाही तर सगळ्यांना जरा चालू करायचा. 2 पैसे तुम्हाला पण भेटणार, 2 पैसे मला पण भेटणार. जास्तीची हाव नाही करायची, ठेंबे ठेंबे तळीसाचे म्हणतात ना, तसं काम करायचं आहे. छानपैकी करायचं आहे. आपलं प्लॅनिंग हे प्लॅनिंगच असतं आणि माझं पहिल्यापासून मी प्रत्येक गोष्टीला ठाम असतो. म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणलं की करायची, ते काय का होईना मग मागं होऊन बघायचं नाही. आजपर्यंत मी बिझनेससाठी घरासाठी पण मी महाग आलो नाही. तुम्हाला माहिती आहे, मी करायचं म्हणलं की केलं सगळ्या गोष्टी. आणखी थोडं राहिले घराचं काम, ते पण होईल, व्यवस्थित होईल, काय नाही प्रॉब्लेम. आता सध्या बिझनेस खूप महत्त्वाचा आहे, कारण की आता लोणच्याचं थोडं दिवस राहिलेत. लोणचंच नाही आपल्यासाठी खूप खूप मोठे मोठे सरप्राईज येणार आहेत, छान छान आहे ना. थोडं जगवेगळं युनिक करायचं. हे करते म्हणून ते नाही करायचं, थोडं वेगळं करायचं आहे ना. असू दे, कुणाच्या पोटावर पण पाहिजे असं नाही आहे ना, थोडं वेगळं. बरोबर असं दे. चला हाय चाललाय प्लॅन, करूया. ज्यावेळी सक्सेस होईल त्यावेळी झाला म्हणायचं आहे ना. असं देत टायमावरती आले, दूधवरती यायला लागलं होतं. आणि गुड नाईट सगळ्यांना. बाळा गुड नाईट बोल. ह्या चिमणीला आमच्या झोप येत नाही 11 वाजल्या तरी. आणि अनुष्काला 9च्या पुढं कुणी कालवा जरी केलं ना तरी ती लगेच आतनं आवाज देते, हे का नाही. काय खायचंय मग आता? चिक खायचं. तिला गाईचं चिक लय आवडतं. सकाळी आत्यांनी मला आणून दिला होता तर मी केलाय. तिला आवडतो आणि त्यांना पण खूप आवडतो. अनुष्काला नाही आवडतो. आणि असं केलंय. वाचलं असलं खायला आवडतं, असलं गरज असलं वडे आवडतात, वडे. असं देत. चला तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ, काय वाटला सांगा. गुड नाईट.